माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आता चालू आहे सध्या उन्हाळा आणि उन्हाळा म्हणलं की आपल्याला काय आठवतं, पहिल्यांदा आठवतं तो आंबा आणि कैरी। कैरी म्हणलं की आलं ना तोंडाला पाणी, सर्वांच्याच येतं। आणि सगळीकडे आता सध्या उन्हाळा चालू आहे, भारतामध्ये सुद्धा आणि इथे दुबईमध्ये सुद्धा उन्हाळा चालू झालेला आहे। तर सर्वत्र आम्हाला कैऱ्या आणि आंबे भेटताच आहेत। तर आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती आहे कैरीची। तर काय बनवणार आहे मी, तर कैरीची चटणी बनवणार आहे आज मी। तर खूप अशी टेस्टी आहे आणि खूप छान लागते। तुम्ही ती कशा सोबत पण खाऊ शकता आणि 8 दिवस ती आपण प्रिझर्व करू शकतो। आपण 8 दिवस ती फ्रीज मध्ये ठेवू शकतो, मस्त वापरू शकतो 8 दिवस ती। पण एवढी मोठी बनवून ठेवायची गरजच नाहीये, इन्स्टंटली बनवू शकतो आणि लगेचच खाऊ शकतो। कारण की खूप साऱ्या कैऱ्या आता अवेलेबल होताच आहेत, तर प्रश्नच नाहीये की इन्स्टंट बनवून खाऊ शकतो। चला तर मग बनवूया आपण कैरीची चटणी। कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक आंबा घेतला, एक कैरी घेतलेली आहे, छोटीच कैरी आहे, बस होते आपल्याला। तर मी इथे कट करून घेणार आहे तिला। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही वरचं साल काढून घेऊ शकता, पण मी तसंच ठेवणार आहे, मी काढणार नाहीये साल। कसे पण काप केले तरी चालतील, कारण की आपल्याला ग्राइंडच करायचं आहे हे, त्यामुळे कसे पण काप आपल्याला चालणार आहेत। तर मी इथं एक कैरी कट केलेली आहे। आता हे आपल्याला ठेवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। एक मिक्सरचं भांड घ्यायचंय। तर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांड, याच्यामध्ये मी टाकणार आहे ह्या सर्व कैरीच्या फोडी पूर्ण। आणि त्यानंतर इथे मी टाकणार आहे लसूण। लसूण हा खूप महत्वाचा भाग आहे या चटणीचा, यामध्ये लसूण टाकणार आहे। त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर। कोथिंबीर मी छान स्वच्छ करून घेतलेली आहे, तर इथे टाकणार आहे मी कोथिंबीर। यात टाकणार आहे मी मीठ। त्यानंतर मी यात टाकणार आहे लाल तिखट टाकणार आहे। तुम्हाला जर लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या देखील घालू शकता, पण मला पर्सनली लाल तिखट घालूनच ही चटणी आवडते, खूप छान लागते, चव खूप छान येते। तर मी लाल तिखट घालूनच ही नेहमी करत असते। तुम्हाला जर याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कांदा देखील टाकू शकता, पण जेवढी कांदा न टाकता टेस्ट येते, जेवढी चव येते कांदा न टाकता, तेवढीच छान चव अशी कांदा टाकून येत नाही। म्हणजे मला तरी आवडत नाही कांदा टाकलेलं, त्यामुळे मी यामध्ये कांदा नाही टाकणार आहे। बरेच जण यामध्ये खोबरं देखील टाकतात, पण मला ही साधी आणि सिंपल अशी कैरीची चटणी आवडते, तर मी हीच बनवतीये। तिखट हे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे, किती तिखट लागतं आपल्याला त्यानुसार। मी इथे टाकणार आहे जिरे, आणि हे आता आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे। तर मी इथे मिक्सर मधून चटणी काढून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। मस्त अशी छान टेस्टला पण छान झाली आहे, चवदार अशी झाली आहे आणि दिसतेय पण छान। यामध्ये मी लाल तिखट थोडं कमी घातलंय, त्यामुळे हे थोडंसं ग्रीनिश वाटतंय, कारण की कोथिंबीरीचं प्रमाण मी थोडंसं जास्त घातलं होतं आणि लाल तिखट त्या मानाने मी कमी घातलं होतं, कारण की माझ्याकडे जास्त तिखट कोणी खात नाही, म्हणून मी थोडंसं घातलं होतं लाल तिखट। पण खूप छान असं मी आता जस्ट टेस्ट करून बघितली आणि खूप छान अशी चवदार झालेली आहे। तर इथे आपली कैरीची चटणी रेडी आहे, तयार झालेली आहे छान। ही तुम्ही एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचाच्या बरणीमध्ये असं ठेवू शकता। फ्रीज मध्ये ठेवावी लागेल तुम्हाला ही, आणि ही 8 दिवस पण राहते। यावर तुम्हाला जिरे आणि मोहरीची वरतून फोडणी पण देता येईल, मी सध्या दिलेली नाहीये, मी जेव्हा खायला घेईल तेव्हा मी देईल आणि खाईल।
तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल कैरीची चटणी तर नक्की कमेंट करा आणि अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.